सलामीची जोडी बदलली गेली आपण पाहतोय. पहिला फलंदाज भावेश बाद झाल्यानंतर वन डाऊनला आपण पाहिलं रजतला पाहतोय. 4 षटकांचा सामना आणि पहिल्या षटकामध्ये पाहिलं गेलं खराब सुरुवात झाली. इथे पुन्हा एकदा आपण पाहतो फटका मारण्याच्या प्रयत्नात जे बढोतरी भेटली रजतला तो माघारी आलाय. झटका क्रमांक दुसरा तो दिला गेलाय मानस जतीन 11 आई भवानी शिवसाई शेलूला. हा दुसरा झटका. लांबच्या आला रज्जत. विकेट डॉट विकेट 3 चेंडू झाले. 3 चेंडूवरती पाहिले गेले तर आपण 2 विकेट पाहिले गेले. इथे आपण पाहतोय चौकार आला या ठिकाणी. इथे आपण टॉपेज पाहिला गेला. शतरक्ष चेंडू खाली आला. वैभव कोणत्या प्रकारची चुकी नाही. फलंदाज बाद. झटका झटका आणि झटका दिला जातो शेलू संघाला. चांगला चेंडू आपण पाहतोय. इनसाइड एज लागली गेली. सचिन जाधव सलामीला गेला फलंदाज आपण पाहतो त्या ठिकाणी आहे. 1 धाव घेतली जाते. दुसरं षटक सुरुवात झाली. 1 धाव धावफलकावरती जोडली जाईल. 9 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात.
इथे आपण पाहतोय लॉंग ऑफ फ्रीजर मध्ये शतरक्षक आहे, एक धाव या ठिकाणी घेतली जाते. धावसंख्या स्कोर कार्ड 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. इथे आपण पाहतो कालव्या टप्प्याचा चेंडू पाहिला गेला, एसटीच्या पाठीवर थोडीशी गाडी पडत होती, टार्गेट करण्याचा प्रयत्न इथे कनेक्शन झाला नाही. एक धाव आपण या ठिकाणी पाहतो पूर्ण केली गेले. ही बाईची एक धाव आपण या ठिकाणी पाहतो धावफलकावरती आहे. धावसंख्या स्कोर कार्ड आपण पाहतोय 11 या आकड्यावरती आहे. गोलंदाज तयार. इथे पाहतो डॉट चेंडू आलाय. 4 चेंडू आतापर्यंत झाले, 2 सिंगल, एक बाईची धाव आली. त्यानंतर डॉट चेंडू पाहतोय 11 धावा स्कोर कार्ड वरती. पहिल्या सामन्यामध्ये पण पाहिलं होतं पानोली संघाने चांगली गोलंदाजी केली होती. इथे चांगला चेंडू, सुरे गोलंदाजी आपण पाहतोय. बॅट आणि चेंडूचा टायमिंग जुळत नाही. साहिल आपण पाहतोय कडे मारण्याचा प्रयत्न जरूर साहिल करतोय. इथे पुन्हा एकदा चांगला चेंडू, अफलातून गोलंदाजी आपण पाहतोय वैभवची त्या ठिकाणी. 2 षटकाचा खेळ समाप्त झाला. या षटकात फक्त धावा आल्या त्या 3, एक बाईची होती, म्हणजे 2 धावा त्याच्या खात्यात, एक एक्स्ट्रा धाव होती. या 3 धावेने धावसंख्या स्कोर कार्ड 11 या आकड्यावरती आहे. धावा झालेत 11. पहिल्या षटकात आपण पाहतोय 8 होत्या, या षटकात 3. द गोल्डन वन फिंगर आपण पाहतो, ज्याची लेखणी जादूप्रमाणे चालते, असे स्कोरर नितेशजी तरे आमच्या बाजूला बसलेत. द मास्टर माइंड शेलू नितेश तरे. 2 षटकामध्ये आपण पाहतो 5.50च्या सरासरीने 11 धावा आहेत. थोडंसं फास्ट घ्या, कारण अजून एक मॅच आपल्याला खेळायची आहे. 2 वाजून 3 मिनिटं झालेत. किमान 3 वाजेपर्यंत तरी हे सामने पुन्हा समाप्त व्हावे ही इच्छा असेल. गोलंदाज तयार पंचाच्या डाव्या साईडने. इथे टॉस केलाय, चेंडूला बराच काळ चेंडू हवेमध्ये, ताकद कमर गुस्सा ज्यादा, गेंद भेजी आधे से भी आधा, फलंदाज बाद झटका. नवीन फलंदाज आपण पाहतोय अक्षय खारिकला आपण पाहतोय. 4 फलंदाज बाद झाल्यानंतर 6व्या क्रमांकावरती अक्षय. पुन्हा एकदा विकेट पाहतो अक्षय ही माघारी परत. काय झालं, काय घडलं, काय बिघडलंय. पहिला सामना सहजरित्या जिंकणारा संघ आपण पाहतो या ठिकाणी दावेसाठी झुंजताना दिसतोय. अक्षय खारिक नेहमीच आक्रमक असतो, हार्ड हिटर म्हणून त्याला संबोधलं जात आहे. संघासाठी आपण पाहतोय नेहमीच आक्रमकता ही त्याच्यामध्ये असते. पण आज आपण पाहिलं गेलं या सामन्यामध्ये
माफक धावसंख्या 11 आतापर्यंत जाऊन पोहोचले आणि त्याच्या बदले आपण पाहतोय 5 फलंदाज माघारी आलेत. कुमार पाटील, प्रशांत यांच्या गैरहजेरीमध्ये पाहतो हा संघ या ठिकाणी खेळतोय. साहिलला बढोतरी जरूर भेटले पण साहिलला आपण पाहतो ते कामगिरी करावी लागली. धनंजय नवीन फलंदाज आपण पाहतो मैदानामध्ये इंटर होतोय. बॅट आणि चेंडू टायमिंग नाही. आपण जर नितेश पाहिलं गेलं ना कोणताच फलंदाज चेंडूकडे सुरक्षितरित्या पाहत नाही, फक्त बॅट दानपट्टा सारखा फिरवल्यासारखं पाहतो. दत्ता शिवजयंती होऊन गेले तिथे दानपट्ट्याचा खेळ होतोय तसं आज मैदानावरती या ठिकाणी हा खेळ चालू आहे. बॅट आणि चेंडूचा टायमिंग जुळत नाही, सूत्र बिघडलंय. जणू काय चेंडूचा आणि बॅटचा तलाक झालाय, तलाक. घटस्फोट जुळणीच होत नाही त्यांची. बॅट आणि चेंडूचं टायमिंग जुळत नाहीये. 4 चेंडू निर्धाव फेकले गेलेत. इथे पाहतो टायमिंग जुळलंय, सूत्र जुळलंय, समीकरण जुळलं आणि इथे चेंडू फेकला सीमारेषा पार. 7 धाव्यांसाठी येतोय हा बेहतरीन षटकार. जबरदस्त. 17 धावा स्कोर कार्ड वरती. गोलंदाज तयार. किमान आपण पाहतोय 30 ते 35 धावा खूप महत्वाच्या ठरती शेलू संघासाठी. ते आक्रमकता आहे शेलू संघाकडे, गोलंदाज तशा प्रकारे आहे पण इथे त्या 30 ते 35 धावा कराव्या लागतील. इथे धनंजयच्या बॅट मधून चेंडूला बराच काळ चेंडू हवेमध्ये आहे. इथे प्रयत्न जरूर करण्यात आलेला आहे पण इथे आपण पाहतोय आला ओके प्लेयर होता त्यांनी प्लेयरने सांगितलं त्यांच्याच. ओके षटकार त्यांच्या प्लेयरने दिला कारण तारीफ करावी लागेल. तो पाठीमागं त्यांनी पाहिलं गेलं. व्हेरी गुड सर. त्रास वाचला गेला कारण पुढे MTC लाईव्हचं पुन्हा एकदा कव्हरेज चेक करा, पुन्हा एकदा बॅकअपवरती जा आणि खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर आपण पाहतोय एक सुंदर डिसिजन. 6 धावा या ठिकाणी घेतले जातील. 6 धाव्याने स्कोर कार्ड 23 या आकड्यावरती. ओके धन्यवाद. MTC लाईव्हच्या माध्यमातून राजेश सर चेक केला षटकारे. ओके धन्यवाद. चला 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचली ती 23. शेवटचा अंतिम षटक आपण पाहतोय. तीन षटक आपण पाहतो या ठिकाणी समाप्त झाले. 23 धावा धाव फलकावरती. त्याला शेवटचा अंतिम षटक मला वाटतंय कारण सावने संघ 2-3 झोप झाले वाटते त्यांच्या. हा ओडोमस घेऊन याचा इकडे आल्यानंतर कधी परत. हा आता याच्यानंतर तुम्ही जिकडे भाकरीच्या पाड्याच्या मैदानावरती येणार आहेत ना तिथं नदी जवळ आहे. गलछड्या घेऊन या मासे पकडायला. दागीच इथे पाहतो आपण एक धाव. सर आपण पाहतोय धावसंख्या स्कोर कार्ड 24. याकडे वैभवला बघितलं गेलं तर जुना पिक्चर आपण पाहिलं, घायल पिक्चर, सनी देओल. सनी देओलचा पिक्चर पाहिला गेलं तर सनी देओल जसं डोक्याला पट्टी लावली की सनी देओल तसं शेलूगावामध्ये पण आम्ही पाहतो नेहमीच आमचे कुमार पाटील तशा प्रकारे पट्टी लावत असतात. इथे सुरेख फटका. धनंजय मुकणे ऑन द फायर. चेंडू पाठवला सीमारेषा पार. याच्या बॅटीचं 11 ग्रॅम वजन. धावा मिळाल्या अर्धा डझन.
हॅलो लगातार हाय यूज हॅड सम ब्युटिफुल 3 सिक्सर पाहिले गेले. पुन्हा एकदा गोलंदाज तयार धनंजयच्या समोर गोलंदाजी करतोय. इथे पुन्हा एकदा धनंजय बॅट मधून तो बिटिंग बॅकवर्ड स्क्वेअर मध्ये शतरक्षक आहे. एकदा पूर्ण दुसरी धावांचा प्रयत्न आणि इथे आपण पाहतोय स्वतः आपण पाहतोय बाद जरूर होतोय. साहिल पण स्ट्राईक देतोय तो धनंजयकडे. एका धावेने स्कोरकडे अग्रेसर होतो. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 31 या आकड्यावरती होऊन दिले. पॅकर्स अभयजी खारीक आणि प्रकाशजी भगत या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांना विनंती करतोय या आपण व्यासपीठावरती आपलं A1 जोडी चषक 2025 या दामतच्या मैदानावरती मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. जाऊया पुन्हा एकदा मैदानावरती. गोलंदाज तयार लखन. इथे पुन्हा एकदा टिक फॉर टॅक सुरू करतो या ठिकाणी. इथे चांगलं क्षेत्ररक्षण सुरेख 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 क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. 2 धावा क्या जाऊन पोहोचली ती 33. 4 चेंडू झाले. 2 चेंडूचा खेळ शिल्लक. अनिकेत भगत लाडाने आम्ही त्यांना मिस्टर अनिकेत म्हणतो. 2 चेंडू आपण पाहतो शिल्लक आहेत. 33 धावा. कुठेतरी धनंजय मुक्तेला लेट पाठवलं का मैदानावरती असं वाटतंय. इथे पुन्हा एकदा चांगला फटका. 1 धाव या ठिकाणी घेण्यात आली. दुसऱ्या धावांचा प्रयत्न आपण पाहतोय. इथे 34 धावा. अनिकेत आपण पाहतो माघारी परतलाय. धावसंख्या स्कोर कार्ड 34 या आकड्यावरती या षटकातील आपण पाहतोय. शेवटचा आपण पाहतोय. तर 34 धावा आपण पाहतो स्कोर कार्ड मध्ये. शेवटचा चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. गोलंदाज तयार लखन. इथे आपण पाहतोय हा क्या बात आहे. तो पहिला धावून पण गेला परत पण वापस आला. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 34. जो टार्गेट सांगितलं होतं मी किमान 35 धावा तरी करण्यासाठी खूप असतील माफक असतील का. इथे आता सकाळची जी वेळ होत चाललेली आहे आता पहाट होणार आपण पाहतोय. सूर्योदय होत राहील आणि इथे धावसंख्या वरती फटके मारणं म्हणजे घातक ठरतात. इथे टायमिंग परफेक्ट आपण पाहतो. गुड शॉट ज्याला म्हटलं जात आहे ते लागलं तर आउट ऑफ पार्क होईल. पण इथे आपण पाहतोय चांगली मॅच पाहिली गेली. एक चांगली इनिंग पाहिली गेली. धावसंख्या 34 या आकड्यावरती. चला 35 धावांची गरज आहे. कधी कधी पाहतो आपण मित्रांनो. कधी मी नेहमीच सांगत असतो जेव्हा आपला संघ खेळत असतो ना तर 11 प्लेयर नाही तर पूर्ण गावाचं लक्ष दिलं असते. नुसतं प्रेक्षक नाहीये तर आपण पाहतो घरोघरी लाईव्ह असा ऑन केला तर टीव्हीवरती स्मार्ट आले. टीव्ही आता सर्व मोबाईल नव्हे तर टीव्हीवरती मॅचेस पाहिले जातात. प्रत्येकाचं लक्ष त्या मॅच वरती असं कोण काय करतोय ही पूर्ण गावामध्ये खबर असते. पहिले कसं होतं मॅच झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी विचारलं जायचं रात्री काय झालं बाबा कोण जिंकला कोण हारला. आता सांगायची गरज नाही. पहिले आम्हाला पण त्रास होतं योगेश. जेव्हा आम्ही एखादी टुर्नामेंट केली ना दुसऱ्या दिवशी कोणत्या नाक्यावरती जायचंच नाही. नाही तर पूर्ण अभ्यास करून जायचं काय सांगायचं. कधी कधी एखादा डिसिजन कधी कुठं रॉंग झाला
तर त्याची चर्चा पूर्ण व्हायची. तर आता लाईव्ह मध्ये सर्व काही दिसत आहे. त्यावेळेस आपण पाहतोय तेवढ्या सुविधा नव्हत्या. आता प्रत्येक वेळी चेक करू शकतो. पंचांना आपण पाहतोय या ठिकाणी जी चुकी झाली ती दुरुस्ती करता येईल. पण समालोचक आणि स्कोरर याच्यामध्ये जर थोडी तफावत झाली ना, एकदा बोललेला शब्द आहे ना तो पुढेच जाईल. त्याला मागं घ्यायचं म्हणजे सॉरी शिवाय पर्याय नाही. त्याच्यामुळे स्कोरर खूप महत्त्वाचा असतो आमच्यासाठी. मी नेहमीच बोलतो स्कोरर म्हणजे सक्का सावत्र भाऊ. का का त्याचं काम असं सावत्र भाऊ याला म्हटलं जात आहे. जर कधी वाटाघाटी जर चुकल्या ना तर अख्खा स्कोर कार्ड चुकला जातो. तर भरपूर काय पाहतो स्कोरर वरती असतंय. जरूर आपण पाहतो शेवटची मॅच आपण खरंच योगेश ती पूर्ण मॅच तुमच्याकडे असेल. पण ही इनिंग पुन्हा एकदा मी घेऊन पुन्हा एकदा तुमच्या समोर येतो कारण समोर आहे आपण पाहतोय मानस जतीन 11 आई भवानी शिवसाई शेलू संघ ज्यांनी धावा पटकवल्या 34. दादा 10वीची ना 12वीची परीक्षा जर पास व्हायची असेल 10वी पासून 11वीला जायचं असेल तर किमान 35% मार्क भेटायला पाहिजेत. परीक्षेमध्ये 35% मार्क भेटायला पाहिजेत आणि त्यापेक्षा पण आपण 12वीला पण तेवढे टक्के भेटले तर कॉलेजचा फर्स्ट इयर सेकंड इयर होऊ शकतोय. इथे आता असं आहे सेकंड राऊंड आहे. तिसऱ्या राऊंडला पार काढायचं तर 35% पाहिजेत. मित्रांनो 10वी 12वीची परीक्षा सुरू आहे. क्रिकेट खेळत राहा पण पेपर द्या. शाहिद भाई गए 3 दिन से मैं यही सुन रहा हूँ आपका बीके का पेपर है. बीके का लॉन्ग फॉर्म पूछेंगे तो मैं बता दूंगा आपको. मेरे लैंग्वेज में बहुत अलग है. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्क वरती पहिले षटक धनंजय मुकणे. स्ट्राईकला येतो फलंदाज जयेश. नॉन स्ट्राईकला येतो प्रतीक. ही जोडी आपण या ठिकाणी पाहतोय. पहिला चेंडू राईट हँड ओव्हर द विकेट. इथं टॅप केला चेंडूला बॅक टू बॉलर. तिथं बास्केट तरी आपण पाहतो त्या ठिकाणी आहे. कोणत्या प्रकारची चुकी नाही. पहिला चेंडू निर्धाव डॉट चेंडूने सुरुवात झाली. अशाच प्रकारे क्षेत्ररक्षण करावं लागेल. अशाच प्रकारे आपण पाहतो धावसंख्या रोखायची तर गोलंदाजी करावी लागेल. एकीकडे पहिलं वानिवली टीम. त्या वानिवली टीमला या मैदानाचा पूर्णपणे अंदाज झालाय. गत स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक त्या संघाने या ठिकाणी पटकावलाय. इथे सुरेख चेंडू बॅक टू बॉलर आपण पाहिलं गेलं. बॅक टू एसटी रक्षक. जणू काय मॉर्निंग होत चालले. गुड मॉर्निंग करणारा चेंडू या ठिकाणी टाकला गेला. लगातार चेंडू निर्धाव आपण पाहतोय. दोन चेंडू निर्धाव ज्या पद्धतीने सुरुवात केली होती गोलंदाज शरद नाही जिथे विकेट डॉट होता आणि इथे लगातार 2 चेंडू डॉट. गोलंदाज तयार. तिसरा चेंडू असेल. इथे शॉर्ट पिच चेंडू. थोडा चेंडू खिचला गेला. त्याचा पुरेपूर फायदा. चेंडू उचलून फेकलाय. 1 बाउंड चिन्ह सीमारेषा पार. रस मिळतील 4. इथे आला चौकार. तुम्ही गत स्पर्धेची क्लिप तुमच्याकडे व्हायरल झाली होती माहिती आहे ना. गत स्पर्धेमध्ये काय होतं प्लीज ती शेकोटी मुले मैदानात कोणत्या प्रकारचा त्रास होणार नाही याची दक्षता आपण तुम्ही घ्यायची आहे. तर कृपया ती शेकोटी लगेच विझवायची आहे. इथे आपण पाहिलं मागचा दरवाजा उघडा केला. पॅडल करण्याचा प्रयत्न. फर्निचर डाऊन डिस्ट्रॉय. झटका क्रमांक 1.
जयेश बाद झाला पहिला झटका पहिला आदरा पहिला गडी करत पहिला विकेटचा बदल पहिला फलंदाज मार्गस्थ झालाय पहिला फलंदाजची हस्ती आणि बस्ती उद्ध्वस्त झाली 4 चेंडू 4 धावा 4 चेंडू मध्ये आपण पाहतोय सुरेख कामगिरी या ठिकाणी मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण करायचे इथे विकेट पाहिजे दुसरीकडे पाहिलं गेलं गोलंदाज फलंदाज याचे 2 विंद या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा आगेकूच करायचंय एकीकडे कर्जत तालुक्यामधील आपला शेलू संघ आणि दुसरीकडे पाहतो पाहून आलेला हा वानोली संघ खालापूर विभाग रायगड जिल्ह्याचे एकच जिल्हा रायगड जिल्हा म्हणजे पावनभूमी इथे चांगला फटका गॅप मधून व्हीसेप मध्ये पाहिला गेला चेंडू ढकलला गेला सीमारेषा पार जमिनीला गुदगुल्या करत चेंडू झाला फरार रस मिळतील 4 इथे आला चौकार मोठी मोठी गावं असेल तर बचपनचा प्यार असतो छोट्या गावात काय चालत नाही दहाव्या मैदानावरती आपण पाहतो सुरेख आपण पाहतो 5 चेंडू धावसंख्या जाऊन पोहोचली ती 8 इथे फुल लेनचा चेंडू खराब चेंडूचा भरपूर समाचार चेंडू जातो सीमारेखा पार हाय यूज हँडसम बी समजलं नाही शब्द काय माहित नाही पण याची म्युझिक खूप भारी आहे बस तेवढं समजलं धावसंख्या आपण पाहतो स्कोर कार्ड 14 आकड्यावरती 14 करून टाकला गोलंदाजचा पहिल्या षटकामध्ये अजूनही 21 धावांची गरज आहे 18 चेंडू आणि 21 धावा प्रति षटक 7 धावांची गरज गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज निहाल आपण पाहतोय चांगली गोलंदाजी करावी लागेल निहालला संघाला जिंकायचंय तर निहालला प्रत्येक फलंदाजाला बेहाल करावं लागेल तो निहाल आपण पाहू द्या कशा प्रकारे कामगिरी करणार अभय खारीक या ठिकाणी उपस्थित आहे मॅचचा आनंद घेतात अभय दादा या व्यासपीठावरती आपलं मनापासून हार्दिक स्वागत जरा चेंडू द्या भेटेल बाबा सर्व भेटेल आपल्याकडे सगळे लाड आहेत रे केफ चला उद्या MBA चा पेपर आपल्याला पण घरी जायचे धन्यवाद 18 चेंडू आणि आपण पाहतो विजयासाठी 21 धावांची गरज आहे इथं निहालचा पहिला चेंडू टॅप केला चेंडू आपण पाहतो कव्हर पॉइंट मध्ये काढला चेंडू शतरक्ष त्या ठिकाणी चेंडू परत पोहोचेल चितेके चपलेन हरण्याच्या गतीने वानिवलीचे 2 फलंदाज आपण पाहतो मैदानी धाव जणू काय ते रेसर मध्ये आपण पाहतो मैदानावरती आहेत धावसंख्या स्कोर कार्ड 2 ने पुढे सहकारी धावसंख्या जाऊन पोहोचली ती 16 16 एका नंतर 6 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचले निहाल स्मार्ट डिलिव्हरी
पहिल्यांदा अचानक घुसली की एसटीच्या पाठीमागे भावेश आपण पाहतोय. कमबॅक पाहिलं गेलं या ठिकाणी खूप महत्वपूर्ण असेल. निहाल पुन्हा एकदा तयार, फ्लातून गोलंदाज आहे. इथे पाहतोय पुन्हा एकदा चांगला चेंडू शपलून घेण्याचा प्रयत्न आपण पाहिलं गेलं. एक्स्ट्रा घेण्याचा प्रयत्न, चेंडू सोडला. डॉट चेंडू, निर्धाव चेंडू. पहिला चेंडूवरती 2 आला, त्यानंतर लगातार 2 निर्धाव चेंडू पाहिले गेले. संख्या स्कोर कार्ड 16 या आकड्यावरती आहे. अजूनही 19 धावांची गरज. 15 चेंडू आणि 19 धावा. एक एक डॉट चेंडू खूप महत्वाचा असेल शेलू संघासाठी आणि घातक असेल तो वानिवली संघासाठी. इथे पाहतोय शांत राहिला, मी कोणता संत नाही. आणि इथे आपण पाहतोय याच्या बॅटचं वजन आणि धावसंख्या मिळाल्या पुन्हा एकदा अर्धा डझन. अफलातून आपण पाहतोय इथे पुन्हा एकदा थोडासा टॉस केला चेंडूला. धनंजय मुक्ते तिथपर्यंत पोहोचणार का? एक धाव पुन्हा दिनेश. चप्पल चिता शेलू संघाचा त्या ठिकाणी आहे. एक अफलातून क्षेत्ररक्षक म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात आहे. अनेक आपण व्हिडिओवरती क्लिप व्हायरल झालेला पाहू शकता. दिनेश काय झेल घेत असतो. इथे धावसंख्या स्कोर कार्ड आपण पाहतो 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 24 या आकड्यावरती अजूनही 11 धावांची गरज आहे. 13 चेंडूचा खेळ शिल्लक. 13 चेंडू 11 धावा. मॅच अजून संपली नाही मित्रांनो. पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त, कारण आम्ही अनेक पिक्चर पाहिले गेलेत. त्यामध्ये माझा आवडता पिक्चर सिम्बा. रणवीर सिंगची मला ती ऍक्टिंग आवडली होती. मला वाटलं हा सुपर हिरो आहे, पण शेवटच्या क्षणी आपला अजय देवगण आला आणि अख्खा पिक्चर खाऊन गेला. काही होऊ शकतंय याचा मतलब शेवटच्या शेड्यूलला कोणी काय करू शकतो. एखादा गोलंदाज येऊन 7 चेंडू डॉट टाकू शकतो, निर्धाव फेकू शकतो. 13 चेंडू आणि विजयासाठी 11 धावांची गरज. अजय निराश पावलाने आपण पाहतो. विनोद शेलू बांदिवलीचा एक आक्रमक खेळाडू. इथे कालवा टप्प्याचा चेंडू. सचिन जाधव त्या ठिकाणी तैनात. एक धाव पूर्ण. दुसऱ्या गोलंदाजाचा प्रयत्न होणार का? इथे एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. एका धावेने स्कोर कार्ड 25 या आकड्यावरती अजूनही 10 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 10 धावा. विहित 11 धावणे. कॅप्टन आहे ना इथे. ओके. बाकी चावणीच्या पाठीराखे आज खुश आहेत. मी पाहिलं गेलं मस्तपैकी पंगत होती त्यांची आरामात. जेवढे पण पाठीराखे आहेत आज खुश. त्यांना किती मच्छी चावली त्यांची गणना नाही, पण आरामात फुल एन्जॉय केला त्यांनी आज. हां, जेव्हा गाव आणि तालुक्यापासून दूरवर असतो ना, तर क्रिकेट म्हटलं गेलं एखादी नाईट मॅच म्हटली गेली तर एखादी मेजवानी पार्टी असते. एन्जॉय केलं जातं आणि त्यांनी एन्जॉय केलं आज. अजूनही पाहतोय गत टुर्नामेंट मधला चॅम्पियन संघ वानिवली. या शेलू यामधील कोणता संघ आपण पाहतोय या चावणी संघाच्या विरोधात खेळणार राहील? इथे सुरेख चेंडू आपण पाहतो. डायरेक्ट हिट. भास्कर तरे ऑन द हिट. फलंदाज
झालाय धावशीत लाजवाब. आत्ताच आपण पाहतोय गेल्या स्पर्धेमध्ये जे श्रेयस आहे जे डायरेक्ट हिट केलं होतं आणि तिथे पूर्ण प्रेक्षक खुश झाले होते. इतके भास्कर तरे डायरेक्ट हिट त्यांनी फटकवला चेंडू एसटी वरती. फलंदाज धावशीत झालाय. आता बॉल टू रन. 11 चेंडू. आता 10 धावांची गरज. चला थोडं फास्ट घ्या. 11 चेंडू 10 धावांची गरज आहे. गोलंदाज सज्ज. साहिलचा चांगला चेंडू आपण पाहतोय. शतरक्षक त्या ठिकाणी पोहोचलाय. जरूर एक धाव घेतली जाईल. एका धावे होती समाधान मानवले. चांगली गोलंदाजी साहिलची आपण पाहतोय. आज प्रशांत नाही पण प्रशांतची गैरहजेरीमध्ये चांगली गोलंदाजी करतोय. 10 चेंडू आणि विजयासाठी 9 धावांची गरज आहे. इथे 1-2 चेंडू संघाला आपण पाहतो कुठेतरी डबकाट नेऊ शकतात वनविणी संघासाठी. आणि कुठेतरी आपण पाहतोय एखादा चौकार षटकार शेलू संघाला माघारी पाडू शकतो. इथे चांगला चेंडू आहे का नाही आहे. पंचांनी 2 हात समांतर केले. वाईट चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. सर पहिल्या स्टेट कॅमेऱ्यामध्ये बघितलं तर आपण समोर दिसता आणि पाठीमागच्या कॅमेरा जर चेक केलं तर लाईन दिसत नाही व्हाईटची. एसटी रक्षक दिसतो. आतमध्ये बॉल जर बघायचं तर लाईनच दिसत नाही भास्कर सर.
10 चेंडू 8 धावांची गरज. चांगला चेंडू तुफान वेगामध्ये टाकलेला चेंडू, निर्धाव चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. 9 चेंडू आणि विजयासाठी 8 धावांची गरज आहे. 27 धावा स्कोर कार्ड वरती आहे. गोलंदाज साहिल आक्रमकता आपण पाहिलं गोलंदाजी वरती. सुरेख गोलंदाजी पाहिली जाते. चौथा चेंडू असेल इथे. ओरपी चेंडू बॅटची काढा जरूर घेतले. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आले. कोणत्या प्रकारची चुकी नाहीये त्या ठिकाणी. होता क्षेत्ररक्षक वैभव. फलन शिलार आज पाहतोय कुमार आणि प्रशांत नसल्या कारणाने आज साहिल आणि खऱ्या अर्थाने वैभव शिलार यांना खऱ्या अर्थाने संधी भेटले आणि संधीचं सोनं या ठिकाणी दोघे करतात. 8 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. गोलंदाजी बाद करावी तर गोलंदाज सुरेख कामगिरी करतोय. लाजवाब गोलंदाजी आपण पाहतो. साहिल आक्रमक आपण पाहिलं गेलं. मी SPL मध्ये पाहिलं. शेड्यू प्रीमियर लीग मध्ये नेहमीच आक्रमकता त्याची सिद्ध असते. असं एका वाकरामध्ये जेव्हाही त्याला संधी भेटते तेव्हाही तो चांगल्या प्रकारे कामगिरी करतो. आठ चेंडू 8 धावांची गरज. आमच्या सोबत आहे मिस्टर शाहिद. चला तयार आपण पाहतोय. गोलंदाज नवीन फलंदाज त्या ठिकाणी रवाना झालाय. कौशल आपण पाहतो स्ट्राईकला. इथे गोलंदाज तयार. इथे आपण पाहतो बॅकअप नव्हता. खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा भास्कर हिट काढणार का सर्वांचं लक्ष जरूर लागलं होतं पण तिथे अकलीचा बुद्धीचा वापर केला भास्करने. या अगोदर धावा भरपूर होत्या. त्या डिफेन्स करता एखादी दुसरी धाव एक्स्ट्रा केली तर चालेल पण इथे भास्करने अकलीचा बुद्धीचा वापर केला. एक्स्ट्रा तो केला नाहीये. एक धाव आली. येणारे 7 चेंडू आणि 7 धावांची गरज. चावणे संघाची डबल झोप. हा फुल एन्जॉय करतात ते. पहिल्यांदा आले फक्त जंगलात जाऊ नका. इथे लांडगे पण भरपूर आहेत आणि तेवढ्याच प्रकारचे चित्ता आणि वाघ आहेत. इथे फुल लेंथचा चेंडू. खराब चेंडूचा भरपूर समाचार. चेंडू पाठवला सीमारेखा पार. रस मिळतीचा इथे आला षटकार. बिग फाईट आपण पाहतो. यामध्ये विजेता संघ विपक्ष विहित 11 चावणे या दोन संघादरम्यान आपण पाहतो ती मॅच पाहणार आहोत. कोणता संघ जिंकणार. 6 चेंडू 1 धावेची गरज आहे. आपण जर क्रिकेटचा इतिहास पाहिला गेला तर कर्जत तालुक्यामध्ये 6 चेंडू 6 विकेट झालेत. मयूर पिसेकर यांच्या मैदानावरती आपण पाहिलं गेलं नितू मालेने ती 1 धाव डिपेंड केले. KPL गत वर्षीचा विचार केला तर आपण पाहतोय किरण शेलके या गोलंदाजाने 6 चेंडू टाकत असताना 6 चेंडू डॉट टाकले होते 1 धाव असताना पण 22 ची 1 धाव त्या ठिकाणी आपण पाहतोय धावली गेली. त्यामुळे आपण पाहतोय जे मल्हार संघ त्या ठिकाणी पराभूत झाला होता प्रेम 11 संघाच्या अगेन्स्ट. कारनामे झाले भरपूर. इथे 1 धाव वाचवायची आहे तर भास्कर तरे आपण पाहतो कशा प्रकारे कामगिरी करणार कशा प्रकारे गोलंदाजी करणार यावरती लक्ष असेल. 1 धाव सोबत आमच्या पाहतोय शाहिद उर्फ इम्तियाज भाई. इथे सुरेख कवटराय लाजवाब 4 धावा या ठिकाणी अर्जित होतील. चौकाराला विजयी झाला तो वाणिवली संघ. खऱ्या अर्थाने वाणिवली संघाला पण झुंजावं लावलं. शेलू संघाने चांगली कामगिरी केली. 5 चेंडू राखून हा संघ आपण पाहतोय विजय संपादन करतोय.
तर या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच ज्याने 3 विकेट प्राप्त केले होते, 10 धावा त्याच्या खात्यामध्ये आहेत, तो शरद ठरला या मॅचचा हिरो. तर इम्तियाज भाई